लढाई तर आम्हीच जिंकणार. दुश्मन बदलो किंवा त्याची लढण्याची पद्धत. आयोगाने सिलेबस बदलो अथवा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलो, आम्ही परीक्षा मात्र नक्कीच पास होणार. तुमच्या या लढाईमध्ये तुमच्यासोबत शस्त्राप्रमाणे साथ करणाऱ्या अभिनव नवभारतमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. MPSCचं कालच एक नोटिफिकेशन आलं ज्याच्यामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा GS1, GS2, GS3 आणि GS4 याच्या सिलेबसमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये काही बदल झालेला आहे असं नोटिफिकेशन आपण वाचलं असेल. त्या नोटिफिकेशन प्रमाणे आपल्या GS3 मध्ये म्हणजे सामान्य अध्ययन 3चा जो पेपर आहे आपला मानवी हक्क मानव संसाधन विकास, याच्यामध्ये नक्की काय बदल झालेले आहेत किंवा सिलेबसमध्ये कोणते नवीन पॉइंट ऍड झालेले आहेत याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आपण ऑलरेडी पूर्ण सिलेबसचं अनालिसिस केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त नव्याने ऍड करण्यात आलेले पॉइंट कोणते आहेत किंवा काय चेंजेस झालेले आहेत आणि त्यावरून आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत किंवा आपल्या बुक आपण जे रेफरन्स मटेरियल वापरणार आहोत किंवा जे आपण संदर्भ सूची म्हणू शकतो, जी पुस्तकं वापरणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करण्याची आवश्यकता आहे का याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सिलेबस पाहूयात. तर ऑलरेडी आपण पाहिलं होतं की सामान्य अध्ययन 3चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 नोट तुम्हाला मिळतात. त्यातली एक नोट म्हणजे प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांचं स्वरूप जे आहे किंवा त्याचा दर्जा जो आहे तो अशा प्रकारचा आहे की कोणतीही सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता सुद्धा उत्तर देऊ शकते. ओके. आणि त्याचबरोबर जे विषय आपल्याला दिलेले आहेत किंवा जे सब टॉपिक आपल्याला दिलेले आहेत तर त्याच्यातल्या चालू घडामोडींचा अभ्यास करणं सुद्धा आपण अपेक्षित आहे, हे आपण पाहिलं होतं. त्याच्यामधला 1.1 जो होता तो मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केला होता. त्याच्यामध्ये काहीही नवीन बदल नाही किंवा कोणताही पॉइंट ऍड झालेला नाही. जो सिलेबस चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की सिलेबसमध्ये बदल म्हणण्यापेक्षा सिलेबस अपडेट केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही नवीन पॉइंट्स जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत, जे की लास्ट इयर पर्यंत आपण म्हणू शकतो की त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, मात्र ते करंट अफेअर्सच्या अनुषंगाने आलेले आहेत आणि ते पॉइंट आता तुमच्या अभ्यासासाठी ऍड झालेले आहेत. ओके. सो 1.1 मध्ये काहीही चेंज नाही. 1.2 जो आहे शिक्षण हा घटक, तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 अद्ययावत केल्याप्रमाणे हा एक पॉइंट ऍड झालेला आहे. म्हणजेच आता आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 जे आहे त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर 1.3 हा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये मात्र खूप सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत ज्या तुम्हाला इथे दिसतील. तर काही ज्या संस्था आहेत म्हणजे NSDC इथे दिलेला आहे, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, त्याच्याबरोबर काही पॉइंट ऍड करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम असेल, ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती, उद्योग संस्था भागीदारी म्हणजे ज्याला आपण इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप असं म्हणतो. त्यानंतर क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी आहेत, एखाद्याचे स्वतःचे उद्योजक एकक सेटअप करत आहे. म्हणजे रिसेंटली ज्या पण गव्हर्नमेंटच्या काही योजना येत आहेत किंवा जी काही धोरणं गव्हर्नमेंट आखत आहे तर त्याचा व्यावसायिक शिक्षणाशी संबंध असेल किंवा व्यावसायिक शिक्षणाचा आणि विकासाचा संबंध असेल तर याच्याशी संबंधित गोष्टी या सिलेबसमध्ये ऍड झालेल्या आहेत. ओके. त्याचबरोबर लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय म्हणजे प्राथमिक शिक्षण वयोगट जो आहे 14+ नंतर जो आपण व्यावसायिक शिक्षणाचा परिचय देतो ते असेल किंवा सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण आहे. महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण हा एक पॉइंट जो महत्त्वाचा ठरू शकतो तो एक ऍड झालेला आहे. अद्ययावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम आणि व्यावसायिक शैक्षणिक शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण 2019 म्हणजे जी नवीन राष्ट्रीय धोरणं आलेली आहेत ती सुद्धा इथे ऍड करण्यात आलेली आहेत. त्यानंतर 1.4 हा जो पॉइंट आहे आरोग्य हा घटक, याच्यामध्ये भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी हे पण ऍड करण्यात आले आणि अर्थात हे एक्सपेक्टेड होतं. जरी समजा हा पॉइंट ऍड झाला नसता तरी सुद्धा आता जे काही COVID-19 मुळे जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे ती खूप चर्चेत आहे. रोज वेगवेगळे आकडे आपल्या समोर येत आहेत, मग ते जगाशी रिलेटेड असतील किंवा भारताशी रिलेटेड असतील तर आपण करंटच्या अनुषंगाने तो पार्ट करणं हे इम्पॉर्टंट होतंच. पण आता तो पॉइंट जर सिलेबसमध्ये ऍड केलाय तर मग मात्र आपल्याला आणखी तो डिटेलमध्ये पाहण्याची आवश्यकता आहे.
त्याचबरोबर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना हे तर ऑलरेडी आपल्या सिलेबसमध्ये अवेलेबल होतं. पण जे आता आरोग्य सेतू ॲप जे आहे, तर असे काही ॲप जे आहेत आलेले, तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. ग्रामीण विकासामध्ये SHG, ज्याला आपण सूक्ष्म वित्त म्हणू शकतो, किंवा सेल्फ हेल्पिंग ग्रुप असं म्हटलं जातं. तर याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला आता वाचण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मिशन अंत्योदया आणि ग्राम स्वराज्य अभियान हे पॉईंट सुद्धा ऍड झालेले आहेत. जर आपण GS3चा दुसरा पार्ट पाहिला, ज्याला आपण मानवी हक्क म्हणून ओळखतो, तर त्याच्यामध्ये 2.1 ॲज इट इज आहे. 2.2 मध्ये चाइल्ड लेबर, त्याच्यामध्ये जे काही ऍक्ट आहेत इम्पॉर्टंट, ते ऍक्ट ऍड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर महिला विकासाच्या दृष्टीने सुद्धा काही पॉईंट ऍड झालेले आहेत. युवकांचा विकास, स्पेसिफिकली तरुणांच्या बाबतीत किंवा युवकांच्या बाबतीत गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणत असतं, तर त्या आपल्याला करणं फार आवश्यक असतं. सो नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट जी आहे, तर त्याच्याविषयी म्हणजे राष्ट्रीय युवा धोरण याच्याविषयीची माहिती आपल्याला आता अभ्यासावी लागणार आहे. आदिवासी विकासाच्या बाबतीमध्ये जंगल विषयक अधिकार कायदा हाही आपल्याला अभ्यासायचा आहे. 2.6, 2.7, 2.8, 2.9 आणि 2.10 हे सेम आहेत. 2.11 मध्ये ज्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना आपण अभ्यासतो, त्याच्यामध्ये आता SAFTA म्हणजे साफ्टा, नाफ्टा ज्या आपण म्हणतो, तर त्याचबरोबर ब्रिक्स, RCEP तर खूप चर्चेमध्ये होतो 2019 मध्ये. सो हा ग्रुप सुद्धा जो आहे तो आपल्याला इथे आता अभ्यासावा लागणार आहे. सो हे काही पॉईंट होते, हे काही मुद्दे होते जे आपल्या सिलेबसमध्ये ऍड झालेले आहेत. आता प्रश्न येतो बुक लिस्टचा, की आता जर सिलेबसमध्ये चेंज झाला तर आपल्याला बुक लिस्ट चेंज करावी लागणार का? तर मला असं म्हणायचं आहे की बुक लिस्ट चेंज करावी लागणार नाही, तर तुमच्या बुक लिस्टमध्ये तुम्हाला काही बुक्स किंवा काही पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला ऍड करावे लागतील. अर्थात बुक्स नाही, पण काही नोट्स तुम्हाला ऍड कराव्या लागतील. जे रेफरन्स मटेरियल आहे, जी बुक लिस्ट प्रसाद चौगुले सरांची आहे, किंवा आपण परभणी पाटील मॅडम ज्या की राज्यामध्ये मुलींमध्ये प्रथम आल्या, तर त्यांची बुक लिस्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अर्थातच. तर त्यांची जी मेन्सची बुक लिस्ट आहे, सेम बुक लिस्ट तुम्ही फॉलो करू शकता. फक्त जे पॉईंट नव्याने ऍड झालेले आहेत त्या पॉईंटची माहिती तुम्हाला ज्या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्स असतील त्या वेबसाईट्सवरून, किंवा करंट अफेअर्समध्ये आपण परिक्रमा वाचत असतो किंवा अभिनव प्रकाशनचं बुक वाचत असतो, तर याच्यामध्ये जे काही पॉईंट्स तुम्हाला आपल्या अभ्यासाच्या सिलेबसमध्ये ऍड झालेल्या पॉईंटच्या दृष्टीने मिळतील, त्या पॉईंट्सच्या तुम्हाला नोट्स रेडी ठेवायच्या आहेत, आणि याचाच फायदा तुम्हाला GS3 मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी होणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बदललेला सिलेबस पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रसाद चौगुले सरांची मेन्सची बुक लिस्ट आणि त्यानंतर परभणी पाटील मॅडमची जी मेन्सची बुक लिस्ट होती, ती बुक लिस्ट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो जर आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर अभिनव नवभारत या आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असे लेक्चर्स अवेलेबल आहेत. सो ऑल दी बेस्ट, टेक केअर, थँक्यू.